कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत वाशिष्ठी नदीच्या शांत तीरावर शेकडो वर्षांचा इतिहास आणि श्रद्धेचा वारसा जपून आहे एक अद्भुत शिवधाम, चिपळूणचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र गांधारेश्वर. असे म्हणतात की येथे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले होते आणि आजही हजारो भक्तांच्या श्रद्धेचे हे केंद्र आहे. चला तर मग जाणून घेऊया या क्षेत्र गांधारेश्वर मंदिराचा इतिहास, आख्यायिका आणि पवित्र स्थळाचे दिव्य सौंदर्य. नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात आपलं मराठी यूट्यूब चॅनल महाराष्ट्र सफर. शांत परिसर, कौलारू छत तसंच मनाला भक्तीची अनुभूती मिळेल अशा एका पवित्र ठिकाणी आम्ही आज आलो आहोत. हे आहे श्री क्षेत्र गांधारेश्वर. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील वशिष्ठ नदीच्या काठावर स्थिर असलेलं प्राचीन आणि स्वयंभू जागृत श्री महादेव मंदिर आहे. हे या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर गणेश विसर्जन घाटाजवळ असून तसेच पश्चिमाभिमुख व कौलारू पद्धतीचे रचना असलेलं एक धार्मिक स्थळ आहे. माझ्या मागे पाहाल तर ही वशिष्ठ नदी आहे आणि त्याला लागूनच हे श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या अगदी समोर आपल्याला तुळशी वृंदावन दिसतंय. तर आपण मंदिरात जायच्या अगोदर तुळशी वृंदावनला नमस्कार करूया आणि आज जाऊन स्वयंभू महादेवांचं दर्शनही घेऊया. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. या मंदिराच्या प्रत्येक पायरीत इतिहास दडलेला आहे. श्रद्धेच्या या पवित्र वाटेवर प्रत्येक पाऊल मनाला शांततेकडे घेऊन जाते आणि गाभाऱ्याकडे जाताना महादेवांच्या दिव्य उपस्थितीची अनुभूती अधिक गहिरी होत जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षापूर्वी या परिसरात दाट जंगल होते. एका गायीने दररोज गांधारीच्या झुडपाजवळ आपोआप दूध सोडण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी आश्चर्याने त्या ठिकाणी पाहणी केली असता तेथे स्वयंभू शिवलिंग आढळून आले. गांधारीच्या झुडपात शिवलिंग सापडल्यामुळे या स्थानाला गांधारेश्वर हे नाव प्राप्त झाले. मंदिराच्या परिसरात एक विहीर आहे आणि या पवित्र विहिरीचं पाणी आजही भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक मानले जाते. महादेवांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आम्हीही या विहिरीतून पवित्र जल काढले. परंपरेनुसार स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी श्रद्धेला कोणतीच सीमा नसते. म्हणूनच गाभाऱ्याबाहेर स्थापित केलेल्या शिवपिंडीवर मी भक्तिभावाने जलाभिषेक करून महादेवांचा आशीर्वाद घेतला. भक्तीला वयाचे बंधन नसते. आपल्या हाताने आणलेले हे पवित्र जल माझ्या मुलाने श्रद्धेने महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले आणि त्या क्षणी मन भक्ती रसाने भरून गेले. मनात श्रद्धा आणि ओठावर हर हर महादेव असेल तर प्रत्येक अभिषेक थेट भोलेनाथांपर्यंत पोहोचतो. पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांचे या पवित्र स्थळी आगमन झाले होते. स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाने प्रभावित होऊन त्यांनी एका रात्री ते शिवालय उभारले अशी येथील प्राचीन आख्यायिका आजही सांगितली जाते.
श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मंदिराचा सभामंडप आणि परिसर खूप प्रशस्त आहे. मंदिरासमोरील सभामंडपात असलेला नंदी भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतो. मंदिराच्या आवारातील सुमारे 12 फूट उंच दगडी दीपमाळ हे देखील येथील एक आकर्षण आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने या मंदिराची आणि परिसराची पर्यटन स्थळ म्हणून निवड केली आहे. श्री गांधारेश्वर मंदिर हे शिवभक्तांचे एक पवित्र श्रद्धास्थान आहे. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. विशेषतः प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. श्री क्षेत्र गांधारेश्वर हे केवळ शिवमंदिर नाही, तर अनेक देवी देवतांच्या पवित्र उपस्थितीने नटलेलं एक संपूर्ण देवस्थान आहे. या परिसरात श्री भवानी देवी, श्री कात्रा देवी आणि श्री शीतला देवी यांची मंदिरेही भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. आपण महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्या मंदिराच्या परिसरात आपल्याला भवानी देवीचंही मंदिर पाहायला मिळतं. तर चला जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. महादेवांच्या सानिध्यात विराजमान असलेल्या श्री भवानी देवीचं दर्शन घेताच मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवीच्या चरणी नतमस्तक होताच मन शांत आणि प्रसन्न होते. एकाच परिसरात महादेव आणि विविध शक्ती रूपांचे दर्शन घेण्याचे भाग्य इथे लाभते. म्हणूनच श्री क्षेत्र गांधारेश्वर हे केवळ मंदिर नसून श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा एक दिव्य अनुभव आहे. आपण श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. आता या मंदिरामध्ये कसे पोचायचे ते थोडक्यात सांगते. हे मंदिर चिपळूण रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. स्थानकातून बाहेर पडल्यावर काही मिनिटातच तुम्ही या पवित्र स्थळी पोहोचू शकता. मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय सोपा आणि निसर्गरम्य आहे. खाली दिसत आहे चिपळूण रेल्वे स्थानक आणि येथून काही अवघे मिनिटाच्या अंतरावरच आहे श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर. त्यामुळे रेल्वेने किंवा रस्त्याने चिपळूणला येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर अगदी सहजपणे गाठता येते. महादेवांच्या दर्शनानंतर गणेश घाटावर येऊन थोडा वेळ निवांत बसले. नदीचा मंद प्रवाह आणि हिरव्यागार डोंगरांची साथ मनाला प्रसन्न करून गेली. तर कसं वाटलं तुम्हाला आपल्या हे कोकणातील अजून एक जागृत आणि प्राचीन देवस्थान मंदिर श्री क्षेत्र गांधारेश्वर? तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का? जर भेट दिली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनल महाराष्ट्र सफर याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अजून एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा आणि मजेत राहा. धन्यवाद.